तर बघा मस्तपैकी आता कारल्याची सुकी भाजी बनवली. इकडं भाजी नाही, कारले अशी तळले ती खूप छान आणि टेस्टी झाली. ती कुरकुरीतपणा पण भरपूर आला आहे. कमी गॅस ठेवला आहे, त्याच्यामुळे अशी भजागत दिसते. ती भजी आपण बनवतो तसं दिसते बघा, किती छान अशी. मी बाईस फोन जवळ नेते आता मस्तपैकी. आता किती छान अशी तळते ती. पण बघ काय काय अशी अजून तळायची ती छान अशी बनते ती. तर तुम्हाला इकडे दाखवते. इकडे मी भाजी बनवली दुपारच्या जेवणात, वांग्याची रस्सा भाजी, वांगा आणि बटाटे मिक्समध्ये भाजी बनवली. तर इथे आहे मासा, आपला तळलेलं मासं. तर सकाळचा नाश्ता राहिलेला आहे. त्याच्यात काय बघते, शेंगदाणा येतं मिठातलं, आणि तर इकडे मसाले बिर्याणी भात असं बनवून ठेवलेलं आहे. चपात्या बनवून घेतल्या. तर आता राहिलेत फक्त आता कारलं फक्त आता तळून घ्यायचं आहे, राहिलंय आता. तर इथे काहीतरी चटपटीत असलं मस्तपैकी. तर मी कांद्याची पोळी करून ठेवलेली आहे. तर प्रत्येकाच्या आवडीचं बनवलेलं आहे बघा आता आज. तर अजून मला आता किचन ओटा आता मस्तपैकी आता पसारा पडला आहे आता. तर तो आता आवरून घेते. तर हे असं आमचं दुपारचं पसारा, सकाळचा सगळा आवरला, नाश्ता पाणी सगळा झाला. तर तो बरीचशी अशी भांडी पडली, ती भांडी घासून घेते आता मस्तपैकी. तर आता कारला आता तळून निघाल्याशिवाय काय आता किचन मला आता आवरायला येत नाही, त्याच्यामुळे गप बसली आहे. बाकीचे सगळे कामं झाले. ते वेळेस थोडासा आता गॅस तर फुल सोडते, म्हणजे वर्षी भाजून निघेल सगळं. तसं नाही अर्धा आता तळतच आले ते मस्तपैकी. तर खूप छान आणि कुरकुरीत अशी बनली की खायला पण खूप छान टेस्टी लागते ते. गॅस आता फुल सोडला आहे, त्याच्यामुळे चुरचुर चुरचुर असं वाजायला लागलं आहे. तर अजून बरेच उशीर लागेल आता. तर गॅस आता कमी जास्त ठेवते आता मस्तपैकी. तर असा आहे दुपारच्या जेवणाचा बेत मस्तपैकी. तर तिकडं अंडी पण शिजवून ठेवलेली, ती सकाळची अंडी ती शिजवून ठेवलेली. पोरांनी मी अर्धी खाल्ली ती 2-4 दोघांनी पण. आणि इकडं मासं पण आता झाकून ठेवते. तर आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते नेहमीप्रमाणे. भरपूर असं ऊन पडलेलं आहे. तर आता मी बाहेर जात नाही, आता पायरीनंच आता उभा राहिलेले असं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी. आणि ऊन पण पडलेलं आहे भरपूर असं. तर किती शांत असं वातावरण दिसते बघा. आभाळ नाही आलं तरी असं ढगाळ वातावरण पण नाही. ऊन पडलेलं आहे, खडखडीत असं ऊन पडलेलं आहे मस्तपैकी. तर आला म्हणजे पाऊस, नाही म्हणजे ऊन, असं कडकडीत असं ऊन. तर निसर्गाचं हे असं चालू असतं या. वारं आलं म्हणजे किती फुलं फिरते ती इकडं तिकडं हलते ती मस्त. झुळूक अशी वाऱ्याची आली म्हणजे जिकडं बघेल तिकडं कशी लाल भडक हिरवेगार जास्वंदीची झाडं झुडपं. आणि इकडं आपली तुळस आहे बघा, तो ती तुळस आहे. इकडं आंबा मस्तपैकी दाट, सगळी दाट वस्ती असल्यागत सगळी झाडं येते. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करत जावा आणि चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब केलं नसलं तर करत जावा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला काय काय रेसिपी पण असते त्या माझ्या मी करून टाकते. चला तर मग बाय.